नमस्कार दर्शक हो. कथाप्रवाह या माझ्या चॅनलवर आपले खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आज एक नवीन कथा ऐकूया. एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण राहत होते. त्यांना गुरुजी म्हणत. त्यांना 3 मुले होती. त्यांची पत्नी, मुले व ते स्वतः असे त्यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे त्यात समाधान मानून होती. परंतु संसार चालवताना गुरुजी व त्यांच्या पत्नीची फार ओढगस्त होत होती. गुरुजी आसपासच्या गावात जाऊन पूजापाठ सांगत व त्यावर मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कशीबशी गुजरण करत. एकदा शेजारच्या गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी सत्यनारायण महापूजा सांगण्यासाठी गुरुजी निघाले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना 4 दशम्या व तिखट चटणी दिली. रस्त्याने येताना भूक लागली तर खाण्यासाठी काही असावे म्हणून. गुरुजींच्या जवळ घोडा किंवा कोणतेही वाहन नव्हते. ते एकटेच पायी चालले. उन्ह वर आली तोवर ते व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले. यथासांग पूजा झाली. व्यापाऱ्याने खुश होऊन थोडेसे धान्य, वस्त्र व थोडे पैसे दक्षिणा म्हणून गुरुजींना दिले. त्यातच समाधान मानून गुरुजी घरी जाण्यास निघाले. एव्हाना बराच वेळ झाला होता. जेवणाची वेळ टळून चालली होती. म्हणून रस्त्यातच एका विहिरीच्या शेजारी छोटेसे घर होते. त्या घराच्या समोर एका आंब्याच्या झाडाखाली गुरुजी बसले व दशम्या खाण्यास सुरुवात करणार इतक्यात त्या घरातून एक सद्गृहस्थ बाहेर आले. गुरुजींची विचारपूस करून त्यांना प्यायला पाणी दिले व गप्पा मारत बसले गुरुजींशी. गुरुजींनी त्या सद्गृहस्थांना मायेने आपल्या जवळील दशमी व चटणी खाण्यास आग्रह केला. त्या गृहस्थाला गुरुजींच्या बोलण्यातून गुरुजींची आर्थिक परिस्थिती लक्षात आली. ते सद्गृहस्थ म्हणजे एक नावाजलेले जादूगार होते बरं का. त्यांनी गुरुजींना एक जादूचा रुमाल दिला व सांगितले की गुरुजी, हा रुमाल जमिनीवर ठेवायचा, मनोभावे प्रार्थना करायची आणि तुम्हाला जी वस्तू हवी असेल ती मागायची. खाण्याचे पदार्थ म्हणा, वस्तू, प्राणी कशाचेही नाव घेतले की ते तुम्हाला मिळेल. तो जादूचा पांढरा शुभ्र हिरव्या काठाचा रुमाल घेऊन गुरुजी जादूगाराचे आभार मानून परत निघाले. पण एव्हाना सूर्य मावळू लागला होता. थोडेसे रस्त्याने चालत गेल्यावर रस्त्यावर काही दिसेना. गडद अंधार पडायच्या आत गुरुजींनी खाली मांडी घालून बसले व रुमाल जमिनीवर ठेवून मनोभावे प्रार्थना केली व रुमालाला छोटासा दिवा मागितला व झोपायला एक खाट दे म्हणाले. ताबडतोब खाट व छोटा दिवा तेथे अवतरला. मग गुरुजींनी रुमालाला खाण्यासाठी कढी खिचडी व पिण्याचे पाणी मागितले. तेही मिळाले. गुरुजी फार खुश झाले व म्हणाले, आता माझ्या मुलांना मी जे हवे ते पदार्थ या रुमालातून काढून देईन. घरी सारे खुश होतील. बायको पण खुश होईल. विचार करता करता गुरुजी थकल्यामुळे लवकरच झोपी गेले. पण गुरुजी जेव्हा रुमालाकडून हे वेगवेगळे वस्तू आणि खाण्याच्या वस्तू मागवत होते तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक मनुष्य चालत येत होता. त्याने तो रुमाल गुरुजी झोपी गेल्याबरोबर हस्तगत केला व त्या जागेत स्वतःचा एक दुसरा रुमाल ठेवला, तसाच पांढरा शुभ्र, पण तो होता लाल काठाचा. आणि पुढे तो माणूस निघून गेला त्याच्या घरी. इकडे सकाळी गुरुजी उठले व रुमाल पसरून त्यांनी एक घोडा मागितला. पण रुमाल बदलला हे त्यांना माहितीच नव्हतं, कारण ते झोपलेले असताना तो रुमाल त्या माणसाने काढून घेतला होता. नाराज होऊन गुरुजी घरी चालले. एकदा पत्नीसमोर पुन्हा एकदा त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं. गुपचूप काही न बोलता रुमाल खाली मांडला व ओरडले, जिलेबी. पण काही जिलेबी मिळाली नाही. गुरुजी खूप खिन्न झाले. रुमाल जपून ठेवला. 2 महिन्यांनी पुन्हा त्याच गावात एका घरी पूजा सांगावयास गेले. जाताना अर्ध्या रस्त्यात त्यांना एक हॉटेल दिसलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की 2 महिन्यांपूर्वी इथे हॉटेलच काय, 2 माणसंसुद्धा दिसणं मुश्किल होते. पण गुरुजी हॉटेलमध्ये गेले व त्यांनी चहा मागवला.
इकडे तिकडे बघत असताना गुरुजींना असं दिसलं की हॉटेलचा मालक जो होता काउंटरवर, त्यांनी रुमाल मांडला आणि ते चहा मागायला लागले रुमालाला. तेव्हा सगळा प्रकार गुरुजींच्या लक्षात आला. पण हे कधी घडलं हे काही त्यांना लक्षात येईना, कारण ते झोपेत असताना त्यांचा रुमाल चोरी गेला होता. आपला जादूचा रुमाल या माणसाने घेऊन त्याचा जुना रुमाल आपल्याला आपल्या नकळत ठेवून दिला. आणि ही गोष्ट गुरुजींना लक्षात आल्यावर काही न बोलता गुरुजी शेजारच्या गावात गेले, पूजा सांगून आले. थोडी दक्षिणा, काही धान्य मिळाले. ते घेऊन गुरुजी घाईगडबडीने जादूगाराच्या घरासमोर आले. त्यांच्याजवळ 2 दशम्या होत्या, पण त्यांना खाण्याची इच्छा नव्हती. त्यांनी जादूगाराला भेटण्याची विनंती करून घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा जादूगार म्हणाले, गुरुजी काही काळजी करू नका. काय झालं ते माझ्या लक्षात आलेलं आहे. मी तुम्हाला एक मंत्र देतो, तो मनातच म्हणायचा. असं म्हणून गुरुजींना म्हणाले की आता काय करा, घरी जाताना हॉटेल मालकाला नम्रपणे रुमाल मागा. त्याने दिला तर ठीक, नाही दिला तर मनातल्या मनात कुणाला ऐकू जाणार नाही असा एक मंत्र म्हणायचा. तो मंत्र असा आहे की चिकट गुंडा असं म्हणायचं. जर खरंच हॉटेल मालकाने रुमाल चोरला असेल तर त्याचे पाय जमिनीला चिकटतील, व रुमाल परत दिला तर मग मात्र तुम्हाला पुन्हा मनातल्या मनात दुसरा मंत्र म्हणावा लागेल. सूट गुंडा असं म्हणायचं, म्हणजे तो हॉटेल मालक पूर्ववत चालू लागेल. त्याचे जमिनीला चिकटलेले पाय दूर होतील आणि तो पुन्हा पहिल्यासारखा चालू लागेल. पण फक्त एक आहे की हा मंत्र कुणाला ऐकू जाता कामा नये, नाहीतर मंत्राची चोरी झाली तर मात्र मी काही करू शकणार नाही. ज्याला मंत्र कळेल तो तुम्हालाच चिकटगुंडा करून टाकेल. गुरुजी घाबरले, म्हणाले, नाही नाही, मी कोणाला ऐकू जाईल असं नाही म्हणणार. बरं बरं, येतो. असं म्हणून ते झपाझप पावले टाकत अंधार पडायच्या आत हॉटेलपर्यंत आले. गुरुजी घामे घूम झाले होते. हॉटेलमध्ये जाऊन पाणी मागितले. एव्हाना हॉटेलमध्ये भरपूर दिवे लागले होते. पोहे, जिलेबी, लाडू, पाकपुऱ्या ह्यांच्या पराती टच्च भरल्या होत्या. हॉटेलमध्ये भरपूर कर्मचारी, असंख्य ग्राहक होते. कर्मचारी खाण्याच्या प्लेट ग्राहकांना देत होते. काही जण प्लेट धुत होते, काही जण टेबल पुसत होते, काही जण हॉटेल झाडत होते, काही जण खुर्च्या व्यवस्थित लावत होते. पण तिथे आचारी मात्र नव्हता, कारण जादूच्या रुमालामुळे सर्व पदार्थ काही सेकंदात मिळत होते. मग काय गरज आचार्याची? गुरुजी पाणी पिऊन उठले आणि काउंटरजवळ जाऊन हॉटेल मालकाला नम्रतेने म्हणाले की मालक, तुमच्या आणि माझ्या रुमालाची अदलाबदल झाली आहे बरं का. माझा रुमाल मला परत द्या आणि हा घ्या तुमचा रुमाल लाल काठाचा. झाला प्रकार मालकाने ओळखायला वेळ लागला नाही, पण रुमाल वापस द्यायला मालक काही तयार होईना. तो आडवं तिडवं बोलू लागला. त्याच्या हॉटेलात काम करणाऱ्या मुलांना सांगून गुरुजींना धक्के मारून बाहेर काढायला लावलं. हॉटेलमधले ग्राहक पण एव्हाना आलेल्या संधीची मजा घेत गुरुजींना टपल्या मारू लागले, टोपी काढून फेकू लागले, गळ्यातला रुमाल ओढू लागले, गुरुजींना ढकलू लागले. मात्र गुरुजी शांत बसले आणि थोड्या वेळानंतर हाताची घडी घालून हॉटेलसमोर शांत उभे राहिले. थोड्या वेळाने गर्दी पांगली. एक वेडा माणूस असं म्हणून सगळ्यांनी सोडून दिलं. कर्मचारी हॉटेलात जाऊन कामात गर्क झाले. ग्राहक एकावर एक पदार्थ मागवून खाऊ लागले. मालक रुमालातून चहा, कॉफी, दूध, बासुंदी, नवीन पदार्थ हे मागवू लागले. मनातल्या मनात गुरुजी मालकांकडे पाहून म्हणाला, चिकट गुंडा. मनातल्या मनात हा मंत्र म्हणल्यामुळे कुणाला ऐकू गेला नाही, पण मालक जमिनीला पाय चिकटल्यामुळे अस्वस्थ झाला. थोड्या वेळाने गुरुजींनी हॉटेलातील कामगारांवर चिकट गुंडा मंत्रप्रयोग केला. जे मारायला धावले ते सर्व कर्मचारी पाय जमिनीला रोवल्यासारखे उभे राहिले. अरे पटकन प्लेट उचला, धुवून द्या असे मालक म्हणू लागला, पण कुणी कामगार हलेच नात. आता पाळी होती ग्राहकांची. जे गुरुजींची टोपी ओढत होते, रुमाल ओढत होते, टपल्या मारत होते, ढकलत होते, ते सर्व ग्राहक खुर्च्यांना चिकटले. त्यांना उठता येईना. सगळे चिंताक्रांत झाले. तेव्हा मात्र हॉटेल मालक घाबरला व गुरुजींना गयावया करून
आत हॉटेलमध्ये बोलवायला लागला. गुरुजी पुन्हा काउंटरवर गेले तेव्हा हॉटेल मालकाने गुपचूप जादूचा रुमाल गुरुजींना परत केला. गुरुजींनी मालकाचा रुमाल परत दिला व हॉटेलच्या बाहेर पडले. हे बघून कामगार व ग्राहक चक्रावून गेले. हॉटेल मालकाची चोरी सगळ्यांच्या लक्षात आली व ते गुरुजींना क्षमा मागू लागले. गुरुजींनी बाहेर पडून अगदी मनातल्या मनात सूट गुंडा हा मंत्र म्हणला. त्यामुळे सगळे कामगार ग्राहक हे त्यांचे पाय सुटले जमिनीपासून आणि ते उठून चालायला लागले. इकडे गुरुजी थोडे पुढे आले. रस्त्यावर व आजूबाजूला कुणी नाही असे बघून रुमालाला घोडागाडीच मागवली व त्यात बसून ते घरी आले. त्यांच्या दारात घोडागाडी बघून गुरुजींच्या पत्नी व मुलांना खूप आनंद झाला. मात्र गुरुजींनी ठरवले की ह्या रुमालाकडून सर्वच गोष्टी जरी आयत्या मिळत असतील तरी ह्या जादूच्या रुमालाचा उपयोग मात्र आवश्यक तिथेच करायचा. सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर आणि सहज हातात पडल्या तर आपली मुले आळशी होतील, कष्ट करायला नाही म्हणतील. त्यामुळे ह्या जादूच्या रुमालाचा उपयोग आवश्यक तेवढाच करायचा व हा रुमाल फक्त आपल्याजवळ ठेवायचा. ह्याच्याबद्दल कुणालाही काही माहिती द्यायची नाही. उपयोग करून घ्यायचा आवश्यकतेपुरता, पण कुणाला काही कळू द्यायचे नाही. हळूहळू गुरुजींचे घर 2च्या ऐवजी 4 खोल्यांचे झाले. मुले शाळेत जाऊ लागली. पत्नी व मुलांना 2 वेळचे अन्न, अंगभर वस्त्रे मिळू लागली. मुलांना वह्या, पुस्तके, पेन वेळेवर मिळू लागले. शाळेची फीस वेळेवर दिली जाऊ लागली. गुरुजींना पण पूजा सांगायचे काम सुरू केले. कष्ट करून पहिल्यासारखेच साधे व समाधानी जीवन ते जगू लागले. मनात आणले असते तर गुरुजी करोडपती झाले असते, पण कष्टाची कास धरून त्यांनी संपूर्ण जीवन समाधानाने जगायचे ठरवले आणि त्याप्रमाणे ते कायम तसेच वागले. दर्शक हो, माझी आजची ही कथा आवडली असेल तर कृपया कथाप्रवाह या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करून मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.